भारत देशातून प्रत्येक 9 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतोय बायकोच्या जाचाला कंटाळून. त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी हे 6 आढळून आलेले होते आणि अदर जे आहेत क्लास 2, क्लास 3 वगैरे, वगैरे. तर हे एकूण डाटा जो आहे तो 200 मधून मला 50 आढळून आले आणि बाकीचे जनरल समजा कंपनी इकडे-तिकडे काम करणारे असेही 150 आढळून आले. तसेच 39 मिनिटानंतर एक महिला आत्महत्या करते म्हणजे 39 मिनिटं कुठं आणि 9 मिनिटं कुठं? आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी जे आहेत त्या छावणी पोलिसांनी काय केलं की एफ-आय-आर मध्ये ओरिजिनल एफ-आय-आर मध्ये खाडाखोड केली आणि ज्या कलम माझ्या विरोधात नव्हत्या त्या कलम टाकल्यामुळे मला जवळपास 4.25 कारागृहात राहावं लागलं. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहतात लेट्सअप. मी छत्रपती संभाजीनगर येथील करोडी गाव आहे आणि तिथे एक पत्नी पीडित आश्रम आहे. त्या पत्नी पीडित आश्रमात असंख्य पत्नी पीडित तरुण माणसं जे म्हणतात ते राहतात. आणि तसेच माझ्यासोबत एक चरण सिंग सर म्हणून आहे आणि ते पण पत्नी पीडित आहे असं ते सांगतात. आणि त्यांनी ह्या पत्नी पीडितावर त्यांनी स्वतः पीएचडी केल्याचं ते पण आपल्याला सांगतात. सर, एकंदरीत तुम्ही मला मगाशी बोलत होते की तुम्ही पत्नी पीडित आहे आणि मी याच्यावर पीएचडी केली. तर एकंदरीत तुमच्या ह्या पीएचडी मध्ये रिसर्च मध्ये काय आठवलं आणि काय सांगाल एकंदरीत? रिसर्चच्या माध्यमातून जर बघितलं तर महिलांचं आज प्रत्येक ठिकाणी ऐकून घेतलं जातंय, पुरुषांचं मात्र ऐकून घेतलं जात नाहीये. ज्यावेळेस मी रिसर्च करताना हेही बघितलं, की महिलांचे कार्यक्रम ज्या ठिकाणी होतात त्या पूर्णतः महिलांनी आत्महत्या केल्याचे प्रमाण त्या ठिकाणी दर्शवतात, परंतु पुरुषांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत ते प्रमाण कुठेही दर्शवत नाहीये. क्राईम ब्रँचच्या रेकॉर्डनुसार भारत देशातून प्रत्येक 9 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतोय बायकोच्या जाचाला कंटाळून. तसेच 39 मिनिटानंतर एक महिला आत्महत्या करते म्हणजे 39 मिनिटं कुठं आणि 9 मिनिटं कुठं? ही तफावत जी आहे, ही शासनाने मात्र लक्षात घेऊन पुरुषांना न्याय द्यावा, असं मी रिसर्चच्या माध्यमातून निवेदन केलेलं आहे. तुम्ही पीएचडी केली, याच्यात पत्नी पीडित लोकांशी तुम्ही अनेकदा संपर्क साधला. तुम्ही सांगितलं की खूप सारे गव्हर्नमेंट कर्मचारी आहे, चांगले सुशिक्षित लोक आहे, पत्नी पीडित आहे. असे किती पुरुषांपर्यंत तुम्ही पोहोचले आणि त्यांच्यातून तुमच्या रिसर्च मध्ये त्यांच्या भावना काय व्यक्त झाल्या? भावनेच्या अनुषंगाने ज्याने त्याने वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने जे त्यांना त्रास झालेला आहे, तो त्रास त्यांनी त्यात व्यक्त केलेला आहे आणि मी सॅम्पल म्हणून संभाजीनगर जिल्ह्यातले 200 उत्तरदाते निवडलेले होते आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर कोणकोणते प्रकरण आहेत आणि कोणकोणत्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांच्यावर कोणत्या प्रकारे जो आहे तर त्यांना चळण्यात आलेलं आहे, ते त्या अनुषंगाने नमूद केलेलं आहे. तर असे याच्यात गव्हर्नमेंट कर्मचारी आहे, आता सरकारी जर कधी आपण पाहिलं तर सरकारी कर्मचारी आहे तर ते पत्नी पीडित व्हायला नाही पाहिजे, कारण की त्यांच्याकडे पगार येतो, पूर्ण काही सुरळीत चालायला पाहिजे. तर तुमच्या रिसर्च मध्ये असे सरकारी कर्मचारी किती आहे, म्हणजे नेमकं असं त्यांचं काय छेड आहे नेमकं? नाव सांगता येत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे का बुवा नावं सांगू नये, फक्त आकडेवारी सांगितल्या जाते. तर संभाजीनगरच्या म्हणजे मी जे 200 डाटा घेतलेला होता, त्यात मला जो आहे तर सरकारी कर्मचारी हे 15 आढळून आलेले होते. त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी हे 6 आढळून आलेले होते आणि अदर जे आहेत क्लास 2, क्लास 3 वगैरे, वगैरे. तर हे एकूण डाटा जो आहे तो 200 मधून मला 50 आढळून आले आणि बाकीचे जनरल समजा कंपनी इकडे-तिकडे काम करणारे असेही 150 आढळून आले. तुम्ही याच्यात तुमच्या हे रिसर्चच्या माध्यमातून तुम्ही हा डाटा शासनाकडे दिला, नेमकं काय केलं? नंतर याची पुढे काय प्रक्रिया काय केली? याची प्रक्रिया म्हणजे माझं जे पीएचडी प्रबंध आहे तो मी विद्यापीठात सादर केल्याच्या नंतर जो आहे तर याचं बुक प्रकाशनासाठी निवेदन दिलेलं आहे. निश्चित आपण पाहिलं तर हे चरण सिंग सर होते आणि यांनी सांगितलं की मी पीएचडीच पत्नी पीडिताच्या याच्यावर केलेली आहे, जे पत्नी पीडित पुरुष आहे त्यांच्यावर केलेली आहे. आणि तसेच अजून माझ्यासोबत आहे की अजून हे एक सर आहे. सर, तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव सांगा आणि तुमचा परिचय सांगा. मी राहुल वाडवे. मी ऍक्च्युली 2012 पर्यंत 23 पर्यंत IT इंजिनियर म्हणून काम करायचो. त्यानंतर वैवाहिक वाद झाल्यामुळे माझ्या विरोधात पोटगीच्या वगैरे केसेस दाखल झाल्या आणि या केसमध्ये जवळपास मी 3 ते 4 वेळेस कारागृहात गेलो. रिसेंटली माझ्या पूर्वाश्रमीत पत्नीने घटस्फोट झाल्यानंतर तिचा मित्र जो आहे प्रमोद केदार, तो MSCB मध्ये श्रीरामपूरला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, माझ्यावर एक खोटी केस दाखल केली आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी जे आहेत त्या छावणी पोलिसांनी काय केलं की एफ-आय-आर मध्ये ओरिजिनल एफ-आय-आर मध्ये खाडाखोड केली आणि ज्या कलम माझ्या विरोधात नव्हत्या त्या कलम टाकल्यामुळे मला जवळपास 4.25 कारागृहात राहावं लागलं. जवळपास 12 वेळेस मी बेल पिटिशन दाखल केलं. सेशन कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, लास्टला सर्वोच्च न्यायालयात गेलो. मी सर्वोच्च न्यायालयाने मला जामीन दिला 4.25 वर्षानंतर. आणि या 4.25 वर्षानंतर जेव्हा मी बाहेर आलो, रिसेंटली जेव्हा तारखेला गेलो 13 तारखेला, त्यावेळेस त्याच पुढच्या पार्टीने येऊन पूर्वाश्रमीच्या पत्नी येऊन वेदांतनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की यांनी माझी अडवणूक केली. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व चालल्यात
सर मला एक सांगा, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही IT इंजिनियर आहे आणि तुम्ही पण पत्नी पीडित झालात. नेमकं तुमच्यासारखे खूप सारे सुशिक्षित लोक पत्नी पीडित होत आहेत. नेमकं याला कारण काय? कारण याच्यात काय की जी जीवनशैली बदललेली आहे आणि आजकाल जो मोबाईलचं चालू आहे त्या मोबाईल मधून काय होतं की वारंवार महिलांसाठी असलेल्या कायद्याचा उपयोग आणि महिला थोडंसं कोणत्या महिलावर काही झालं, आपण म्हणत नाही की सगळ्याच गोष्टी चुकीच्या असतात का बरोबर असतात, पण खरंच जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे. पण काही महिला जे दुरुपयोग करतात आणि पेपरला बातम्या येतात, मग ह्या सगळ्या बातम्या पाहून त्या महिलांना वाटतं की हा कायदे आपल्या बाजूने आहेत, आपण त्रास आणि याचा उपयोग केला जातो. तुमच्या गोष्ट घडली नाही तरी फक्त स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःचा मनमानी राहण्याकरता हा जो कायद्याचा उपयोग जो महिला बाजून केला जातो, त्याच्यात काय होतं, हा सुशिक्षित वर्ग जास्त भरला जातो. याचं कारण असं काय की त्याचा एक समाजात स्टेटस असतं, त्याची एक जॉब असतो, त्याची एक प्रोफाईल असते समाजात आणि ही प्रोफाईल समाजात सांगा गेल्यानंतर त्याला कुठं ना कुठं दुःख वाटतं की आपण समाजाला कसं सांगावं की माझी बायको असं करते म्हणून. आणि त्यामुळे काय त्या सुशिक्षित आज जो आहे ना तो जो अडाणी समाज आहे तो याच्यात भरला जात नाही. जास्तीत जास्त समाज हा सुशिक्षित जो शिकलेला वर्ग आहे तो भरला जातो. निश्चितच आपण पाहिलं तर ह्या पत्नी पीडित म्हणजे आश्रमामध्ये अनेक असे पुरुष आहे की ते सुशिक्षित आहे, चांगल्या नोकरीला आहे, काही जण कंपनीत आहे. आणि आज जर कधी इथं पाहिलं तर बरेच जणांच्या पेहरावमध्ये जर कधी पाहिलं तर कपड्याच्या त्याच्यावरून राहणीमानावरून पाहिलं तर ते चांगले वेल एज्युकेटेड आणि सुशिक्षित वाटते. पण ते पत्नी पीडित असल्याचं ते इथं सांगत आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आमच्या सरकार दरबारी आमची कोणी दखल घेत नाही. आणि याच्यासाठी त्यांनी खूप मोठी एक खंत व्यक्त केली आणि आज ही त्यांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, छत्रपती संभाजीनगर, करुडी.